उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी अबालवृद्धांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या घरात आसपास असणाऱ्या सर्व नैसर्गिक गोष्टींमध्ये काही ना काही औषधी गुण असतात. यांची योग्य योजना करता आली तर ते घरगुती उपचारच होत. सध्याचे दिवस आहेत उन्हाळ्याचे. उष्णतेने शरीरातील पित्तदोष वाढणे स्वाभाविक असते. अशावेळी करता येण्यासारखे घरगुती उपचार खास तुमच्यासाठी. 1. उन्हाळ्यात पाणी पिऊनही समाधान होत नाही. ओठ, घसा कोरडे पडतात, हातापायाच्या तळव्यांची आग होते. अशावेळी साधारण 1 लिटर पाण्यात 2 सुके अंजीर, मुठभर मनुका आणि 2 चमचे धने घालून हे सर्व मिश्रण रात्रभर माठात ठेवावे. सकाळी रवीने घुसळून गाळून पुन्हा माठात ठेवावे. दिवसभरात हे पाणी थोडे थोडे प्यायल्यास उन्हाळ्याचे त्रास कमी होतात. उन्हाळ्यामध्ये थकल्यासारखे वाटते तेही कमी होते. 2. उन्हाळ्यामध्ये द्राक्षे मिळतात. द्राक्षांचा रस हा उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी उत्कृष्ट असतो. द्राक्षाच्या रसात चिमूटभर जिरेपूड आणि चिमूटभर बडीशेपेची पूड टाकून प्यायले असता उन्हाळ्यातील उष्णतेमुळे क्षीण झालेला रसधातू पुन्हा टवटवीत होतो. द्राक्षे वाऱ्याने थंड असल्याने अंगाचा दाह, मूत्राचा दाह वगैरे लक्षणे कमी होतात. 3. बऱ्याच व्यक्तींना उन्हाळ्यात डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, दुखणे वगैरे त्रास होतात. संगणकावर वा प्रखर प्रकाशात काम करणाऱ्यांना तर उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवणे उत्तम असते. शुद्ध गुलाबपाण्याच्या किंवा न तापवलेल्या कच्च्या, थंड किंवा तापवून गाळून घेतलेल्या दुधाच्या घड्या ठेवण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो. 4. उन्हाळ्यात लहान मुलांना घामोळे येताना दिसते, यावर खरबुजाचा गर लावण्याचा उपयोग होतो. 5. उष्णता वाढल्याने तळपायांची जळजळ होत असल्यास दुधीचा कच्चा कीस बांधून ठेवण्याचा तसेच दुर्वांच्या लॉनवर अनवाणी चालण्याचा उपयोग होतो. 6. उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्यक्ष उन्हात जाण्याचे टाळणेच हितकर असते. पण उन्हात जावे लागलेच तर उन्हाचा त्वचेवर परिणाम होऊ नये, त्वचा काळवंडू नये यासाठी चेहरा, हात वगैरे उन्हाचा संपर्क आलेल्या ठिकाणी घरचे ताजे लोणी चोळणे उत्तम असते. 7. उन्हाळ्यात लघवी करताना आग होणे, लघवीचा रंग गडद होणे वगैरे लक्षणे असल्यास कपभर दुधात अर्धा चमचा चंदनाचे गंध व चवीनुसार खडीसाखर मिसळून घेतल्यास लघवीला साफ होऊन बरे वाटते. 9. उष्णता बाधू नये म्हणून उन्हाळ्यात शीतल द्रव्याची उटणी लावावी तसे आयुर्वेदात सुचविले आहे. अनंतमूळ, वाळा, चंदन, ज्येष्ठमध वगैरे शीतल, सुगंधी व वर्णात हितकर द्रव्यांचे चूर्ण व मुगाच्या डाळीचे पीठ यापासून तयार केलेल्या उटणे लावून स्नान करणे उन्हाळ्यात उत्तम होय. 10. उन्हाळ्याच्या कडक उन्हापासून वाचण्यासाठी आजीच्या बटव्यात अनेक गुणकारी उपाय आहेत. यामध्ये प्रामुख्याने शरीराला थंडावा देणारे पदार्थ, जसे की लिंबू सरबत, वाळा घातलेले पाणी, भिजवलेले सब्जा बी आणि कैरीचे पन्हे यांचा समावेश होतो. पित्त शमवण्यासाठी आमसूल. 11. तर त्वचेच्या आरोग्यासाठी कडुनिंबाच्या पानांचा वापर, नारळ पाणी आणि आहारात काकडी, दही, दही भात, मठ्ठा घेणे अत्यंत फायदेशीर ठरते. 12. पित्त आणि उष्णता कमी करण्यासाठी रात्री मुठभर बिनमिठाची आमसूल 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्या. 13. त्वचेच्या समस्या घामोळ्या कडुनिंबाची पाने उकळवलेल्या कोमट पाण्याने अंघोळ करा. यामुळे अंगाची जळजळ आणि घामोळ्या कमी होतात. 14. शरीर थंड ठेवण्यासाठी वाळा, चंदन किंवा धने, जिरे टाकून पाणी उकळून दिवसभर प्या. 15. पोटाचे आरोग्य. उन्हाळ्यात दही, मठ्ठा आणि काकडीचा वापर जेवणात नक्की करा, यामुळे पचन सुधारते. 16. बाळाची काळजी. लहान मुलांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी सुती कपडे वापरावेत आणि नारळाचे पाणी द्यावे. 17. फ्रीजमधील थंड पाण्याऐवजी माठातील पाणी प्यावे, जे नैसर्गिकरित्या थंड असते. 18. सनबर्न. कडक उन्हात बाहेर फिरल्यावर सनबर्नचा त्रास जाणवू शकतो. अशावेळी आजीचा बटवा कामी येतो. 1. बेकिंग सोडा. सनबर्न झालेल्या भागावर लावण्यामुळे त्वचेला आराम मिळण्यास मदत होते. 2. घरात असलेली कोरफडीचा गर सनबर्न झालेल्या भागावर लावावा, त्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते. 3. थंड मिल्क कॉम्प्रेसचा वापर केल्याने सनबर्नचा त्रास कमी होण्यास मदत होते. 18. मूत्रविकाराचा त्रास होत असल्यास जवळजवळ निम्म्याहून अधिक बायकांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच लघवीत जंतुजन्य दाह याचा अनुभव येतो. अस्वच्छता असलेल्या ठिकाणी लघवीला गेल्यामुळे हा त्रास व्हायची शक्यता जास्ती असते. लघवीच्या विकारांवर घरातल्या घरात करता येणारे उपाय. 1. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झाल्यावर दह्याच नियमित सेवन केल्यामुळे त्रास कमी झाल्याच दिसून येत. 2. धने आणि जिरे रात्रभर भिजत घालून ते पाणी गळून प्यावे. 3. कोकम सरबत प्यावे. 4. रात्री 2 चमचे बडीशेप भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे. 5. गुळामध्ये हळद मिसळून खावी. 19. पित्त आणि उष्णता कमी करण्यासाठी रात्री मुठभर बिनमिठाची आमसूल 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्या. 20.
त्वचेच्या समस्या घामोळ्या कडुनिंबाची पाने उकळवलेल्या कोमट पाण्याने अंघोळ करा. यामुळे अंगाची जळजळ आणि घामोळ्या कमी होतात. 21. शरीर थंड ठेवण्यासाठी वाळा, चंदन किंवा धने, जिरे टाकून पाणी उकळून दिवसभर प्या. 22. पोटाचे आरोग्य उन्हाळ्यात दही, मठ्ठा आणि काकडीचा वापर जेवणात नक्की करा, यामुळे पचन सुधारते. 23. बाळाची काळजी लहान मुलांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी सुती कपडे वापरावेत आणि नारळाचे पाणी द्यावे. उन्हाळ्यात लिंबू पाणी किंवा सरबत घेणे हा शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी सर्वोत्तम उपाय मानला जातो. अजून बरेच छोटे छोटे उपाय. 1. ताक पिणे. उन्हाळ्यात दररोज 1 ग्लास ताक पिणे खूप फायदेशीर असते. यामुळे शरीर थंड राहते आणि पचन सुधारते. 2. लिंबू पाणी. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. 3. काकडी खाणे. काकडीमध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असते. ती शरीराला थंड ठेवते आणि डिहायड्रेशन टाळते. 4. नारळ पाणी. नारळ पाणी हे नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आहे. यामुळे शरीरातील मिनरल्स संतुलित राहतात. 5. पुदिन्याचा सरबत. पुदिन्यामुळे शरीराला थंडावा आणि ताजेपणा मिळतो. 6. कलिंगड खाणे. कलिंगडमध्ये भरपूर पाणी असते. ते शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. 7. दही खाणे. दही खाल्ल्याने पोट थंड राहते आणि पचन चांगले होते. 8. धण्याचे पाणी. रात्री धणे भिजवून ठेवून सकाळी ते पाणी प्या. यामुळे शरीराची उष्णता कमी होते. 9. बडीशेप पाणी. बडीशेप पाण्यामुळे पोट शांत राहते आणि उष्णता कमी होते. गुलकंद. गुलकंद दुधासोबत खाल्ल्यास शरीराला थंडावा मिळतो. 1. आंब्याचे पन्हे. कच्च्या आंब्याचे पन्हे उष्माघात लू पासून बचाव करते. 1. आवळा ज्यूस. आवळा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. 1. कोकम सरबत. कोकम सरबत उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. 1. जिरे पाणी. जिरे पाण्यामुळे पचन सुधारते आणि गॅस कमी होतो. 1. भिजवलेले मनुके. रात्री मनुके भिजवून सकाळी खाल्ल्यास शरीरातील उष्णता कमी होते. 1. कांदा खाणे. उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने लू पासून बचाव होतो. 1. खसखस दूध. खसखस दूध शरीराला थंडावा देते आणि झोप चांगली लागते. 1. कोरफड रस. कोरफड शरीर शुद्ध ठेवण्यास मदत करते. 1. भिजवलेले बदाम. भिजवलेले बदाम शरीराला ताकद आणि ऊर्जा देतात. 2. फळांचा रस. नैसर्गिक फळांचा रस शरीराला हायड्रेट ठेवतो.